नमस्कार. MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. स्वकुळचाळी हितसंवर्धक मंडळ संचलित महिला मंडळ आयोजित यशस्वीता प्रदर्शनाचे उद्घाटन. महिला उद्योजकता स्टॉलच्या माध्यमातून महिलांसाठी खुले व्यासपीठच. धनश्रीताई विखे पाटील, अहिल्यानगर. स्वकुळचाळी हितसंवर्धक महिला मंडळाच्या वतीने यशस्वीता प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना स्टॉल लावण्यासाठी व्यासपीठ खुले केले आहे. महिलांसाठी आयोजित या उपक्रमामुळे व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळत आहे. या स्टॉलला महिलांनी मोठ्या संख्येने भेट देऊन खरेदी करावी. आपल्या शहरातील महिलांचा व्यवसाय मोठा झाला तर त्या महिलांमुळे आपल्या गावाचे नाव देखील मोठे होईल. व्यवसाय करताना महिलाही महिलांना सोबत घेऊन उद्योजकता व्यवसायात कार्य करत असते. महिला उद्योजकता स्टॉलच्या माध्यमातून महिलांसाठी खुले व्यासपीठच निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाचे अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांनी केले आहे. दिल्ली गेट पटांगण येथे जागतिक महिला दिनानिमित्त स्वकुळचाळी हितसंवर्धक मंडळ संचलित महिला मंडळ आयोजित महिला उद्योजकता व सक्षमीकरणासाठी यशस्वीता प्रदर्शन प्रसंगी केले. तसेच प्रदर्शनाचे उद्घाटन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे तसेच महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उद्योजक राजूशेठ भंडारी, नगरसेविका मयुरी जाधव, सुप्रिया जाधव, भाजपचे अध्यक्ष प्रियाताई जानवे, गीता गेल्डा, ज्योती दांडगे, उज्ज्वला भांगे, अनुजा कांबळे, ऋतुजा धोत्रे, जयश्री सूळ, वनिता मानकर, स्नेहा पाठक, शीतल सागावकर, जया वैद्य, स्वकुळचाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख विक्रम पाठक, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत तरोटे, खजिनदार गजेंद्र सोनवणे, सचिन मडके, संस्कृती श्रीनिवास तसेच करोडे शाळेचे चेअरमॅन जितेंद्र लांडगे, सचिव संजय सागावकर, संजय दळवी, योगेश भागवत, प्रवीण जिंजे, अभिजित आष्टेकर, कृष्णा बागडे, योगेश पांढरपोटे, उमेश कोदे, प्रदीप दळवी, किशोर विंचुरकर तसेच आदी यावेळी उपस्थित होते. महापौर ज्योतिताई गाडे म्हणाल्या, या प्रदर्शनामध्ये महिलांनी हस्तकला, पापड, मसाले, लोणचे आदींसह कपडे पदार्थांचे उत्तम स्टॉल कलाकुसरीने लावण्यात आले आहे. यामुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. महिलांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वकुळचाळी हितसंवर्धक महिला मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले, महिला सबलीकरणासाठी शासनाच्या वतीने वेगवेगळे पाऊल उचलले जात आहे. नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांनी नेहमी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. महिलांना उद्योजकांना महापालिकेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य केले. तसेच गेल्या 25 वर्षापासून स्वकुळचाळी हितसंवर्धक मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम समाजासाठी राबवले जातात. स्टॉलच्या माध्यमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळत आहे. यापुढील काळातही महिलांसाठी समाजाने असे उपक्रम राबवावेत. महिला दिनाचं औचित्य साधून एक महिलांच्या ज्या कलागुण आहेत त्याला वाव मिळण्यासाठी एक खरं म्हणजे एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी अहिल्यानगरवासियांना आव्हान करू इच्छितो की निश्चितच दिल्ली गेट येथील मानकर पटांगण जीवेश्वर मंदिराजवळ हे स्टॉल्स लावलेले आहेत. आपण निश्चितच या स्टॉलला व्हिजिट करा आणि आपण पाहता की महिला सक्षमीकरण करण्याच्या माध्यमातून वेगवेगळे पावलं कायमच सरकारच्या माध्यमातून उचलले जात असतात. महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे की पुढील काळामध्ये ज्या महिला बचत गट असतील किंवा ज्या महिला अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम करत असतील त्यांना निश्चितच एक महानगरपालिका म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभं राहणार आहोत. आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमचे नेते सुजयदादा विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे शहराचे आमदार संग्राम जगताप हे निश्चितच कायम अशा आगळ्या उपक्रमासाठी सामाजिक कामासाठी कायमच अग्रेसर असतात. निश्चितच ती परंपरा आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. स्वकुळचाळी हितसंवर्धक मंडळाचं सुद्धा काम गेल्या अनेक वर्षापासून मी पाहत आलो आहे. म्हणजे सुमारे मी तर म्हणतो मला जसं समजतं तसं 25 वर्षापासून मी काम पाहतो. तर प्रत्येक व्यक्ती समाजासाठी काहीतरी करण्याच्या दृष्टिकोनातून ही सगळी मंडळी ट्रस्टी मंडळी कायम
समाजाच्या पाठीशी उभे राहत असतात. विविध उपक्रम असतील, शाळा चालवणे असेल, जीवेश्वर उत्सव असेल किंवा वेगळ्या वेगळ्या समाजामध्ये लागणाऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी ही मंडळी कायमच उभी असते. युवक मंडळ असेल, गणेशोत्सव असेल, सगळ्या ह्याच्या कार्यक्रमामध्ये हे लोक उभे राहत असतात. आणि आता जुने लोक हळूहळू रिटायर जरी होत असले तरी नवीन मंडळी या ठिकाणी तयार होत आहे. निश्चितच मी ग्वाही देतो की स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे जे जे कार्यक्रम असतील किंवा त्यांच्या ज्या ज्या काही उपक्रम असतील, त्यांची कामं असतील, निश्चितच अहिल्यानगर महानगरपालिका, ज्योतिताई गाडे असतील किंवा उपमहापौर म्हणून मी असेल, निश्चितच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. या निमित्ताने मी ग्वाही देतो. स्वकुळसाळी हितसंवर्धक संचालित महिला मंडळ आणि महिला दिनानिमित्त त्यांनी आज काही बचत गटांमार्फत हे स्टॉलचं आयोजन केलं आहे. आणि या ठिकाणी आत्ताच धनश्रीताई विखे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच ज्यांनी या मंडळाची स्थापना केली आणि प्रोत्साहन देण्याचं काम कुठेतरी करतात अशा अनुजाताई असतील. आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षा तसेच उपस्थित महिला या ठिकाणी यांनी आत्ताच या ठिकाणी 50हून अधिक स्टॉल येथे लागलेले आहेत. आणि स्टॉल अत्यंत खूपच म्हणजे हातापासून हँडमेड आपण ज्याला म्हणतो ती कलाकुसर कुठेतरी कलागुणांनी महिलांनी चालू केले आहे. म्हणजे त्यांच्या अंगातील जे कलागुण आहेत ते यांना प्लॅटफॉर्म मिळण्याचं माध्यम या माध्यमातून उपलब्ध होतं. आणि या ठिकाणी मी अहिल्यानगर वासियांना सांगू इच्छिते की तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट द्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम करा. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. आज नगरमध्ये स्वकुळसाळी हितसंवर्धन संचलित महिला मंडळ, महिलांसाठी खूप सुंदर या मंडळाने बचत गटामार्फत छान छान स्टॉल इथे प्रदर्शना लावलेली आहे. आणि जवळपास 50हून अधिक स्टॉल इथे उभे राहिलेले आहेत. आणि खूप छान प्रतिसाद मला खात्री आपल्या नगरच्या महिला आपल्या या महिलांना देतील. कारण आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये आता उन्हाळ्याला लागणारे पापड आहेत, कुरड्या आहेत, त्याच्यानंतर देवाला लागणारे वस्तू आहेत, त्यांचे कपडे आहेत, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे मिळतील. आणि मला खात्री आहे की ह्या महिलांचा बिझनेस आपल्या नगरच्या महिला खूप छान करतील. कारण कुठेतरी एक महिलाच महिलेचं मदत करून त्यांना पुढे नेण्याचं काम करते. आज ह्या मंडळाला भेट देण्यासाठी व इथे चांगल्या चांगल्या शॉपिंग करण्यासाठी आज महापौर ताईसुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि अनुजाताई ज्यांच्या मदतीने खरं हे मंडळ उभं राहिलेलं आहे किंवा या मंडळाचे हे स्टॉल उभं राहिलेले आहेत, तर मी त्यांचं मनापासून धन्यवाद करेल. सगळ्याच जणी छान छान काही ना काही शॉपिंग करतायत, तर मला खात्री आहे सगळ्या जणींनी यावं, नगरच्या प्रत्येक महिलेनी यावं आणि आपल्या या महिलांचा प्रोत्साहन वाढावा. कारण आज या महिला जर पुढे गेल्या तर कुठेतरी नगरचं नाव त्या मोठं करतील, आपल्या गावाचं नाव मोठं होईल. या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. आणि एखाद्या महिलेचा व्यवसाय जर मोठा होतोय तर ती अजून 10-50 महिलांना सोबत घेऊन चालते. या दृष्टिकोनातून प्रत्येकाने बघितलं पाहिजे. आणि एखादी छोटी वस्तू आपण जर एखाद्या महिलेकडनं विकत घेतली तर तिचं जर घर चालत असेल, तिचा परिवार चालत असेल, तर आपण त्याला कधी पण मदत केली पाहिजे. तर मी पुन्हा एकदा या मंडळाचा मनापासून धन्यवाद करेन की इतकं सुंदर प्लॅटफॉर्म त्यांनी आमच्या महिलांसाठी ते उपस्थित करून दिलं. धन्यवाद. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.